एका बाउलमध्ये 4 कप बेसन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेलाचं मोहन टाकायचं, थोडं थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे। साच्याला तेल लावून पीठ यामध्ये घालायचं आहे। तेल एकदम कडकडीत गरम करून मंद आचेवरती आपल्याला हे शेव तळून घ्यायच्यात। तर अशा प्रकारे सगळं शेव तळून घेऊया। त्याच्यानंतर पाटीमध्ये या शेवचा चुरा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। कढईमध्ये अर्धा वाटी शेंगा तळून घ्यायच्यात, ते शेववरती टाकूया। त्याच्यानंतर अर्धी वाटी डाळे, थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे, हे पण आपण या ठिकाणी शेववरती टाकून घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये लसूण, जिरे, त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे, लाल तिखट आवडीनुसार टाकायचं आहे आणि बारीक पेस्ट करायची आहे। थोडंसं तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये हे मसाला टाकूया आणि 1-2 मिनिटं परतून घेऊन हे शेवमध्ये टाकूया आणि सर्व मसाला या शेवला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं शेव तयार आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला साहित्य मिळून जाईल। धन्यवाद।